हेलो स्टूडेंट, आप सभी का फिर एक बार स्वागत है हमारे यूट्यूब चैनल पे मुंबई वाले सर। गाइज, आज के वीडियो में हम लोग यहाँ पे बात करने वाले हैं 10th मराठी का जो आज पेपर है, दैट इज़ 1 मार्च को जो पेपर है मराठी का, उसके बारे में है। तर या व्हिडिओमध्ये आपण मराठीचं ग्रामर कवर करणार आहोत। याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये गाइज मी तुम्हाला सगळे रायटिंग स्किल पूर्णपणे सांगितलेलं आहे। त्यामध्ये पत्रलेखन असेल, जाहिरात लेखन असेल, बातमी लेखन असेल, कथा लेखन असेल आणि शेवटी निबंध लेखन असेल, या सर्वांच्या व्हिडिओज गाइज चॅनलवरती तुम्हाला मिळून जातील। तर जाऊन म्हणजे पेपरला जाण्याच्या आधी एकदा जरूर बघा, जेणेकरून तुम्हाला रायटिंग स्किलचा जो काही 24 मार्क्सचा सेक्शन आहे तो तुम्हाला व्यवस्थितपणे त्यामध्ये मॅक्झिमम स्कोर करता येऊ शकतो, कारण हा खूप महत्त्वाचा सेक्शन असतो। त्याच्यानंतर गाइज दुसरा महत्त्वाचा सेक्शन असतो व्याकरणाचा, ग्रामरचा, टोटल 16 मार्काचा सेक्शन आहे। तर हा सेक्शन आता आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत। तो व्हिडिओ खूपच महत्त्वाची होणार आहे, बिना स्किप करे एंड तक ज़रूर देखिए और चैनल को फर्स्ट टाइम विजिट कर रहे तो प्लीज़ चैनल को सब्सक्राइब करके रख दीजिए, ताकि आपको ऐसे एजुकेशनल अपडेट टाइम टू टाइम मिलते रहेंगे। तर हे अपडेट तुम्हाला पाहिजे असतील तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवून द्या। ओके, तर आता आपण इथे बघूया ग्रामरमध्ये कोणते कोणते क्वेश्चन्स असतील। तर पहिला क्वेश्चन तुम्हाला याच्यामध्ये समास असतो बघा। जर तुम्ही इथे बघितलं तर इथे तुम्हाला समासाचा हा जो क्वेश्चन दिलेला आहे हा जोड्या लावामध्ये एक क्वेश्चन आहे। कधी कधी तुम्हाला असा क्वेश्चन देतात, कधी कधी डायरेक्टली तुम्हाला फक्त नाव देणार आहे विटी दांडू, त्याचा विग्रह तुम्हाला करावा लागणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्याचं समासाचे नाव लिहायचं आहे। म्हणजे एक टेबल बनवावं लागेल, सामासिक शब्द नंतर विग्रह आणि त्याचं नंतर काय लिहायचं आहे तुम्हाला, समासाचे नाव। ओके, जो काही तुमचा समास असेल त्याचं नाव, असं तुम्हाला इथे 3 याचा कॉलम बनवावा लागू शकतो। पण इथे कसं आहे, फक्त तुम्हाला जोड्या लावा वगैरे दिलेले आहेत। तर पुढे जाण्याच्या आधी मी तुम्हाला याच्यामध्ये जरा समासाबद्दल सांगतो। तर बघा, याच्यामध्ये तुम्हाला जवळपास 3 मेन समास आहेत। त्यातला पहिला आहे द्विगु समास। द्विगु समासामध्ये गाइज कधी पण काय होतं, तर याच्यामध्ये जेव्हा तुम्ही त्याचा विग्रह करतो तर त्या विग्रहामध्ये एक काय असली पाहिजे, संख्या असली पाहिजे। ओके, तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, द्विगु समास। जसं इथे तर तुम्ही बघितलं पंचपाळे, ओके, म्हणजे 5 पाळ्यांचा समूह, म्हणजे हा द्विगु समास आहे तुमचा। ओके, तर असे तुम्ही शब्द, बरेचसे शब्द आहेत, त्रिभुवन वगैरे असेल किंवा चौकोन वगैरे असेल, तर असे काही शब्द आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला संख्यांचा विग्रह करताना संख्या मिळतात, तर त्याला तुम्ही काय बोलणार आहात, द्विगु समास। आणि इथे तो द्विगु समास कोणता आहे, तर इथे तुम्हाला जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुमचा पंचपाळे हा द्विगु समास आहे। ओके, त्याच्यानंतर आहे तुमच्याकडे द्वंद्व समास। ओके, तर द्वंद्व समासामध्ये कसं आहे, तुम्हाला याच्यामध्ये 3 प्रकार आहेत। एक आहे इतरेतर द्वंद्व, इतर द्वंद्व, ओके, दुसरा आहे समाहार आणि तिसरा आहे वैकल्पिक। ओके, तर हे तुमचे प्रकार आहेत वैकल्पिक। ओके, तर हे तुम्हाला माहितीच असतील की हे तुम्हाला टोटल प्रकार आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला समासाचा विग्रह करायचा आहे आणि ते द्वंद्व समासाचे प्रकार आहेत। ओके, आता त्यामध्ये आपण पहिल्यांदा जर बघितलं वैकल्पिक द्वंद्व। वैकल्पिक द्वंद्वामध्ये तुम्हाला काय असतं, बऱ्याच वेळेला विकल्प दिलेले असतात, म्हणजे समानार्थी विरुद्धार्थी शब्द याच्यामध्ये असतात। जसं की याचं एखादं एक्झाम्पल बघायचं गेलं तर बरे वाईट। बघा, इथे तुम्ही बघितलं तर हे विरुद्धार्थी शब्द दिसत आहेत। ओके, वैकल्प म्हणजे विकल्प, विकल्प म्हणजे ऑप्शन। ओके, तर तुम्हाला इथे एक ऑप्शन असतो, म्हणून याचं जेव्हा स्प्लिटअप जर तुम्ही कराल तर याच्यामध्ये जो शब्द असतो तो किंवा अथवा असेल। किंवा लिहू शकता, नाहीतर अथवा लिहू शकता। ओके, तर ह्या शब्दाने तुम्ही त्याचा विग्रह करू शकता। जस्ट अ सेकंड, मी परत एकदा तुम्हाला इथे दाखवतो। ओके, तर हे आहे, तुम्ही याचा विग्रह अशा प्रकारे करू शकता। याला आपण जसं सांगितलं, याला आपण काय म्हणणार आहोत, वैकल्पिक द्वंद्व। ओके, तर हा असा वैकल्पिक द्वंद्व असतो, त्याच्यामध्ये असे शब्द असतात ते विरुद्धार्थी शब्द वगैरे बऱ्यापैकी असतात, बरे वाईट असेल किंवा खरे खोटे। ओके, तर अशा प्रकारचे जे शब्द इथे तुम्हाला पाहायला मिळतील। ओके, तर जर तुम्ही इथे बघितलं तर त्याच्यामध्ये तसा काही द्वंद्व समास दिलेला नाही वैकल्पिकवाला ऑप्शनमध्ये तरी, पण ठीक आहे, हा मी तुम्हाला सांगितलेला आहे वैकल्पिक द्वंद्व कसा असतो। त्याच्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं, दुसरा असेल तुम्हाला समाहार द्वंद्व। ओके, तर हा जो समाहार द्वंद्व आहे तो कसा ओळखायचा बघा, समाहार द्वंद्व, तर ह्या शब्दाचं जर तुम्ही हे केलं,
स्प्लिटर सम म्हणजे सारखा, आहार मतलब सगळ्या सारखी, आहारचं बोललो म्हणजे खाणं पिणं नाही, आहार म्हणजे एक प्रकार बोलू शकतो. सेम प्रकारचे जे शब्द असतात त्याला आपण काय करतो, समाहार द्वंद्वमध्ये टाकून देतो. जसं तर याचं उदाहरण घ्यायचं गेलं तर चहा पाणी. ओके, जर तुम्ही तुमच्या घरी जे पाहुणे येतात त्यांना तुम्ही चहा पाण्याबद्दल विचारता, तर तेव्हा ते चहा पाणी फक्त ते चहा पाण्यापुरतं मर्यादित नसतं. त्याच्यामध्ये बाकीच्या काही गोष्टी असतात, बिस्किट वगैरे असेल, दूध वगैरे असेल, ह्या सगळ्या गोष्टी सायलेंटमध्ये असतात. तर याचा तुम्ही बोलताना चहा पाणी बोलता, याचा विग्रह येणार आहे चहा पाणी वगैरे. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही याचं स्प्लिटअप करणार आहात, चहा पाणी वगैरे. तर म्हणून तुम्हाला हे चहा पाणी हा जो शब्द आहे हा समाहार द्वंद्वमध्ये येणार आहे. तर अशा काही कॅटेगरी असेल, भाजीपाला वगैरे असेल, तर असे काही शब्द आहेत ते याच्यामध्ये येतात. आता इथे जो दिलेला आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला तो भाजीपाला हा शब्द दिसत आहे. तर याचा विग्रह खरं तर काय येणार आहे, भाजीपाला वगैरे. ओके, जेव्हा तुम्ही एखादा विचारतो तुम्हाला कुठे गेला होता, तर आपण बोलतो भाजीपाला आणायला गेलो होतो, राईट. तर हा भाजीपाला त्याच्याशी रिलेटेड शब्द आहे. ओके, तर भाजीपाला वगैरे हा त्याचा ॲक्च्युली विग्रह असतो. तो आपल्याला इथे लिहायचा नाही आहे, पण हा येणार आहे तुमचा समाहार द्वंद्व. तर इथे मी तुम्हाला द्विगु पण सांगितलेलं आहे, समाहार द्वंद्व पण सांगितलेलं आहे. आता तुम्हाला इथे बघायचं आहे इतरेतर द्वंद्व. ओके, इतरेतर द्वंद्व जेव्हा तुम्ही लिहित असता, ओके एक मिनिट, तर इथे जेव्हा तुम्ही इतरेतर द्वंद्व बघत असता, तर त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही दोन शब्द असतात याच्यामध्ये जर तुम्ही आणि किंवा व हे प्रत्यय जर लावत असाल, म्हणजे स्प्लिट करताना आणि किंवा व, जसं आपण उदाहरण घेतलं तर आई वडील, तर आपण काय बोलतो आई आणि वडील, बरोबर. तर असे जे शब्द असतात त्याला आपण काय बोलतो, इतरेतर द्वंद्व. याच्यामध्ये आणि किंवा व असतं. जर तुम्ही इथे खाली दिलेले शब्द बघितले तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितला विटी दांडू हा जो शब्द आहे, विटी आणि दांडू. ओके, तर हे अशा प्रकारे याचा विग्रह होतो आणि म्हणून हा तुमचा कुठला समास आहे, तर इतरेतर द्वंद्व आहे. तर इतरेतर द्वंद्वमध्ये आणि व या दोन शब्दाने काय होतं, तो जो मेन शब्द असतो त्याचा विग्रह होतो आणि म्हणून याला आपण इतरेतर द्वंद्व म्हणतो. तर मी तुम्हाला इथे तिन्ही द्वंद्व सांगितले आहे, इतरेतर सांगितलं आहे, वैकल्पिक सांगितलं आणि समाहारमध्ये वगैरे लागणार आहे. वैकल्पिकमध्ये तुम्हाला किंवा आणि अथवा या दोघांपैकी एक यूज करायचं आहे आणि इथे आणि व. ओके, तर ह्या दोन शब्दांचा इथे वापर करायचा आहे इतरेतर द्वंद्व. तर अशा प्रकारे हे समासाचे द्वंद्वमधले प्रकार आहेत आणि त्याच्यामध्ये शेवटी नंतर राहिलेला आहे तुमचा कर्मधारय समास. ओके, तर कर्मधारय समास बघा, मी तुम्हाला एक सिम्पल लँग्वेजमध्ये सांगेल. तर कर्मधारय समास ओळखायचा असेल तर थोडासा डिफिकल्ट जातो, की तुम्हाला त्याच्यामध्ये एखादी प्रोसेस वगैरे आहे ती रिपीटेडली वगैरे होत असेल तर त्याला आपण कर्मधारय समास म्हणतो, किंवा एखाद्याचं ते कर्मच त्याचं धारण म्हणजे त्याची ओळख बनून जाते असं आपण म्हणू शकतो. तर त्याला आपण काय बोलतो, कर्मधारय समास. ओके, तर याच्यामध्ये आता इथे एक्झाम्पल दिलेलं आहे, त्यातलं आहे इथे नीलकमल. ओके, नीलकमल हे कर्मधारय समासाचं उदाहरण आहे, म्हणजे ज्याचे नयन नील कमल. ओके, नीलकमल म्हणजे ज्याचे नयन कसे आहेत, कमलासारखे आहेत. ओके, तर असे तुम्हाला याचा इथे विग्रह करायचा आहे. तर हे समजलं. त्याच्याशिवाय तुम्ही त्याच्यामध्ये अजून काही उदाहरण लिहायचे असेल तर तुम्ही लिहू शकता प्रतिदिन. ओके, प्रतिदिन हे पण एक कर्मधारयचं समासाचंच उदाहरण आहे, प्रत्येक दिवशी. तर कर्मधारय समास असा तुम्हाला ओळखायचा आहे की जो ज्याच्यामध्ये एखादं कर्म त्याने धारण केलेलं आहे, म्हणजे ते रिपीटेडली एखादी गोष्ट होते किंवा तसा एक पॅटर्न बनून जातो, त्याचा एक प्रकार बनून जातो, तर त्याला आपण कर्मधारय समास म्हणतो. ओके, आणि मी तुम्हाला एक अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, की जर समजा तुमच्याकडे दिलेले जे समास आहेत ते द्विगुण असतील, द्विगुण म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं ज्याच्यामध्ये नंबर्स असेल तो द्विगुण नसेल, त्याच्याबरोबर तुम्ही वैकल्पिक समाहार किंवा इतरेतर द्वंद्वमध्ये पण जर जात नसाल, म्हणजे तुम्हाला आणि किंवा वने सेपरेट करता येत नाही आहे किंवा अथवा यांचा वापर करता येत नाही आहे वगैरे वगैरे, असं काही ऑप्शन दिसत नाही आहे, तर हे काही जर असेल तर याचा अर्थ क्लिअर आहे की ते द्वंद्व समास पण नाही आहे आणि द्विगु समास पण नाही आहेत. तर मग आता जर द्वंद्व समास नसेल, द्विगु समास नसेल, तर राहिला फक्त कुठला, तर आपल्याकडे कर्मधारय समास. तर अशा वेळी तो कर्मधारय समास असतो. क्लिअर, समजलं.
तर अशा प्रकारचे काही शब्द असतात ते तुम्हाला कर्मधारय समासामध्ये येतील. ओके, तर ह्या प्रकारे तुम्ही समास ओळखू शकता. आणि याच्यासाठी तुम्हाला बेस्ट अभ्यास सांगेल की तुमच्या जे काही चॅप्टर्स आहेत त्याच्या खाली भरपूर सारे वर्ड्स आहेत, ते जरा एकदा तुम्ही रिवाईज करून घ्या, तुम्हाला भरपूर सारी आयडिया मिळून जाईल. ओके, ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपण दुसऱ्या क्वेश्चनकडे जाऊया. तर दुसरा क्वेश्चन आहे तुमचा शब्दसिद्धी. शब्दसिद्धीमध्ये तुम्हाला इथे प्रत्यय घटित, उपसर्ग घटित आणि अभ्यस्त शब्द असं तुम्हाला इथे 3 प्रकार दिलेले आहेत. तर त्यामध्ये पहिला आपण जर बघितला प्रत्यय घटित म्हणजे काय, एखादा मूळ शब्दानंतर एखादा शब्द जेव्हा लागतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, प्रत्यय घटित. जसं आपण बोललो की दुकानदार, दुकानदार. बघा इथे आता जर तुम्ही बघितलं तर हा दुकान हा मेन शब्द आहे, त्याच्या पुढे काय प्रत्यय लागलेला आहे, दार, आणि हा प्रत्यय शब्दाच्या नंतर लागलेला आहे. आणि शब्दाच्या नंतर जर प्रत्यय लागला तर त्याला आपण काय म्हणणार आहे, प्रत्यय घटित शब्द. ओके, तर त्याच्यानुसार जर तुम्ही इथे खाली बघितलं तर तुम्हाला काही दिलेले आहे, त्यामध्ये असा कुठला शब्द आहे की जो मेन शब्द आहे त्याच्या नंतर एखादा शब्द लागलेला आहे. तर इथे जर बघितलं सामाजिक हा एक असा शब्द आहे. बघा सामाजिक म्हणजे आणि प्लस समाज आणि प्लस इक हा एक्स्ट्रा शब्द लागलेला आहे. समाज हा मेन शब्द होता आणि त्याला पुढे इक लागलेला आहे, तर तो काय झाला, सामाजिक. म्हणून अशा प्रकारे ते काय बनणार आहे, प्रत्यय घटित शब्द बनणार आहे. कळलं सर्वांना प्रत्यय घटित शब्द काय म्हणतात ते. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला हे इथे उपसर्ग घटित शब्द. उपसर्ग घटित शब्दामध्ये तुमचा जो मूळ शब्द असतो त्याच्या आधी एखादा शब्द लागतो. जसं इथे उदाहरण आहे मुख्याध्यापक. ओके, मुख्याध्यापक हा आपला मेन शब्द आहे, त्याच्या आधी काय लागलेला आहे, उपमुख्याध्यापक. तर उप हा शब्द लागल्यामुळे तो जो प्रत्यय आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, उपसर्ग घटित प्रत्यय. त्याच्यानंतर अभिनंदन. ओके, नंदन हा मेन शब्द आहे, त्याच्यापुढे आपण अभि लावलेला आहे, अभिनंदन असं बोललं गेलं आहे, तर याला आपण काय म्हणणार आहे, उपसर्ग घटित. म्हणजे कुठलाही जो मेन शब्द आहे त्याच्या आधी एखादा शब्द लागला तर त्याला आपण काय बोलणार आहे, उपसर्ग घटित शब्द. कळलं सर्वांना. आता त्याच्यानंतर आपण बोलूया अभ्यस्त शब्द. अभ्यस्त शब्द बऱ्याच वेळेला सेम शब्द असतात, म्हणजे सेम प्रोनाउन्सिएशनवाले शब्द असतात किंवा अपोजिट वर्ड्स वगैरे उलटे सुलटे असे शब्द इथे असतात. म्हणजे इथे आता जो आहे हळूहळू म्हणजे सेम कॅटेगरी आहे बघा, सेम वर्ड लिहिलेला आहे ना, हळूहळू. तर असे काही जे वर्ड्स असतील, मागे पुढे वगैरे असेल, नाहीतर इकडे तिकडे वगैरे असेल, तर असे काही अदलाबदल, तर असे काही जे शब्द असतात बघा ते उलटे सुलटे लिहिलेले आहेत किंवा सेम असेल. जसं आता इथे आपण बोललेलो आहे हळूहळू वगैरे असेल. तर हे काही जे शब्द आहेत, तुई वगैरे असेल, तर असे शब्द जे असतात त्याला आपण काय बोलतो, अभ्यस्त शब्द. ओके, तर हे तुमचा दुसरा क्वेश्चन असेल. तर बघा तुम्हाला दोन्ही क्वेश्चन समजले असतील कशा प्रकारे असतात. समास एक असतं आणि दुसरं असतं तुम्हाला प्रत्यय घटित, उपसर्ग घटित आणि अभ्यस्त शब्द याच्यामध्ये क्लासिफिकेशन. तर हा आपला पहिला म्हणजे फोर्थ क्वेश्चनमध्ये पहिला मध्ये हे 2 सेक्शन्स असतील. आता त्याच्यानंतर आपण बघूया पुढचा सेक्शन काय आहे जो आपल्याला ह्याच्यामध्ये करायचा आहे. ओके, तर पुढच्या सेक्शनमध्ये जर तुम्ही व्यवस्थितपणे बघितलं तर तुम्हाला इथे दिसून येतं आहे की इथे तुम्हाला काय करायचं आहे, वाक्यप्रचार करायचे आहे. ओके, तर हा जो प्रश्न आहे वाक्यप्रचारावरती तुम्हाला जे काम करायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, तुम्ही जास्तीत जास्त वाक्यप्रचार वाचून घ्या, त्याचे अर्थ समजून घ्या आणि वाक्यात उपयोग पण वाचून घ्या, बघून घ्या, म्हणजे तुम्हाला ते बऱ्यापैकी क्लिअर होईल. तसं आता इथे काही वाक्यप्रचार दिलेले आहेत. आता इथे कसं असतं, तुम्हाला 2 वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा, म्हणजे अर्थ पण सांगायचा आहे आणि वाक्यात उपयोग पण करायचा आहे. अर्थ सांगायला तुम्हाला 1 मार्क आहे आणि वाक्यात उपयोग करायला तुम्हाला 1 मार्क आहे. तर अशा प्रकारे याला 2 मार्क्स असतील एकाला, आणि 2 असल्यामुळे तुमचे किती मार्क्स होत आहेत, ते 4 मार्क्स होत आहेत. ओके, तर ती गोष्ट आपल्याला इथे लक्षात घ्यायची आहे. ओके, त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आता जेव्हा तुम्ही हा प्रश्न लिहायला जाता, वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा, तर तुम्हाला त्या गोष्टीचा म्हणजे त्या वाक्यप्रचाराचा आधी पहिल्यांदा अर्थ माहिती असणं खूप गरजेचं आहे. जसं आता इथे आहे कानोसा घेणे किंवा आनंद गगनात न मावणे असेल, कंठस्नान घालणे असेल किंवा पित्त खवळणे. तर आता याच्यातून आपण सुरुवात केली पित्त खवळणे, खालून सुरुवात केली पित्त खवळणे म्हणजे खूप राग येणे. एखाद्या गोष्टीचा आपल्याला खूप राग आला तर आपण त्याला म्हणतो पित्त खवळणे. ओके, जसं आपण बोलू शकतो की राजू खोटं बोलत आहे हे ऐकून आईचे पित्त
खवळले. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही सेंटेन्स तिथे लिहू शकता. त्याच्यानंतर बघा तुम्हाला इथे दुसरा दिलेला आहे कंठस्नान घालणे. कंठस्नान घालणे म्हणजे ठार मारणे. तर पोलिसांनी चोराला कंठस्नान घातले, असं तुम्ही इथे वाक्य लिहू शकता. तर हे झालं तुमचं कंठस्नान घालण्याच्या बाबतीत. आनंद गगनात नमावणे, खूप आनंद होणे. ओके, माझा परीक्षेमध्ये पहिला नंबर आला, त्यामुळे माझा आनंद गगनात मावत नव्हता. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही तिथे वाक्य लिहू शकता. याचा अर्थ होतो की आपल्याला खूप आनंद झालेला आहे. कानोसा घेणे म्हणजे माहिती घेणे किंवा व्यवस्थितपणे ऐकणे. कळलं? तर असा तुम्ही त्याचा अर्थ लिहिणार आहात की तिकडच्या खोलीमध्ये काय चाललेलं आहे याचा आम्ही कानोसा घेत होतो. तर अशा प्रकारचं वाक्य तुम्ही तिथे लिहू शकता. तर हे झालं तुमचं वाक्यप्रचार जे असेल त्याचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग. जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की इथे तुम्हाला 4 येतील, 4च्या 4 लिहा गायचं. कारण कसं असतं, ग्रामर आहे, पटकन होऊन जातं, एवढं काही डिफिकल्ट नाही आहे. म्हणजे एखादं जर समजा काही चुकीचं झालं तर तुम्हाला दुसरीकडून मार्क्स मिळू शकतात. म्हणून 4च्या 4 लिहा. आणि ग्रामरमध्ये तेच करायचं आहे. जेवढे काही प्रश्न असतील ते सगळेच लिहायचे आहेत विथ ऑप्शन, जेणेकरून आपल्या एखादं चुकलं तर आपल्याला पण थोडा चान्स राहतो. ओके, तर हे झालं ग्रामर. तर अशा प्रकारे तुमचं आता टोटल आत्तापर्यंत जर बघितलं तर अर्धा सेक्शन कंप्लीट झालेला आहे. म्हणजे 8 मार्काचा सेक्शन कंप्लीट झालेला आहे. आता त्याच्यानंतरचा भाग आपल्याकडे येतो आहे तो म्हणजे शब्दसंपत्ती. आता शब्दसंपत्तीमध्ये पहिला आहे शब्दसमूहाबद्दल एक शब्द. आता हे जे खालचा जो पार्ट आहे, आता मी जो बोलतोय भाषिक घटकावर आधारित कृती, याच्यामध्ये तुम्हाला डायजेस्टमध्ये असेल किंवा तुमच्या नोट्समध्ये वगैरे असेल किंवा चॅप्टरच्या खाली असे भरपूर सारे शब्द वगैरे मिळतील, तर त्याचा व्यवस्थित अभ्यास करा. ओके, तर आता हे ते काय दिलं आहे, शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहायचा. म्हणजे तुम्हाला माहिती आहे ते काय करतात ते. ओके, तर पहिला इथे आता ते काय दिलेलं आहे, दुसऱ्यावर अवलंबून असलेला. तो दुसऱ्यावर अवलंबून असतो त्याला आपण काय म्हणतो, परावलंबी. ओके, तर इथे तुम्हाला लिहायचं आहे दुसऱ्यावरती अवलंबून जो आहे त्याला आपण काय लिहिणार आहोत, परावलंबी. ओके, जो दुसऱ्यावरती अवलंबून आहे. हां, तर अशा प्रकारे तुम्ही इथे लिहू शकता. ओके, त्याच्यानंतर आहे दररोज प्रसिद्ध होणारे. दररोज प्रसिद्ध होणारे जे असतं त्याला आपण काय बोलतो, येस, दररोज प्रसिद्ध होतं त्याला आपण काय बोलतो, दैनिक. तर इथे तुम्ही लिहिणार आहात दैनिक. ते थोडंसं हँडरायटिंग मला काढायला डिफिकल्टी येते, पण तुम्ही समजून घ्या, मी बोलतो त्याच्याकडे लक्ष द्या. ओके, तर दैनिक तिथे तुम्ही त्याचं उत्तर लिहिणार आहात. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे शब्द म्हणजे प्रश्न असतात, तर एकदम सिम्पल असतात. अगेन थोडंसं वाचून तुम्हाला त्याच्यावरती मार्क्स स्कोअर करता येऊ शकतात. 1 मार्कासाठी 2 आहेत, तर दोन्ही शब्द तुमचे बरोबर येणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे तुमच्याकडे समानार्थी शब्द, तुम्हाला माहिती आहे त्याच्या खालोखाल तुम्ही विरुद्धार्थी शब्द पण बघत आहात. तर हे त्याच्या खालोखालचे 2 प्रश्न असतात. अगेन समानार्थी विरुद्धार्थी किंवा अभ्यस्त शब्द, हे भाषिक घटकावर आधारित जी कृती आहे, हा जो पूर्ण प्रकार आहे तुम्हाला डायजेस्टमध्ये प्रत्येक पॅरेग्राफमध्ये प्रत्येक धड्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी दिसत राहतील. त्यास फक्त वाचत जा व्यवस्थित. त्याचबरोबर पुस्तक एकदा रीड करा. ओके, थोडा टाईम बाकी आहे पण रीड करू शकता, एवढं काही डिफिकल्ट नाही आहे. तर त्याच्यावरती हे बरंचसं अवलंबून आहे. ओके, तर ते झालं. आता इथे बघा समानार्थी पृथ्वी आहे. पृथ्वीला आपण काय बोलू शकतो, भूमी बोलू शकतो, धरती बोलू शकतो, बरेचसे आहेत, नभ म्हणजे आकाश वगैरे. तर असं काही तुम्ही तिथे जे समानार्थी शब्द आहेत ते तिथे तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर आहे विरुद्धार्थी. सुरुवातला आपण शेवट लिहू शकतो, सोयीचं गैरसोय वगैरे लिहू शकतो. अशा प्रकारे तुम्ही त्याचे समानार्थी शब्द पण लिहू शकता. तर ह्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला इथे लिहायच्या आहेत. ओके, आता त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर खाली 1 मार्काचा अजून एक क्वेश्चन आहे, तोही खूप सोपा असतो. तर त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की खाली काही शब्द दिलेला आहे, त्याच्यापासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत. ओके, तर शब्द तुम्हाला इथे दिसतोय राखणदार. तर त्यांनी कंसामध्ये बघा काय सांगितलं, राखण व दार हे शब्द वगळून, म्हणजे ह्या शब्दांचा वापर करू नका आणि त्यांना सोडून अजून कोणते कोणते शब्द बनत आहेत ते लिहा. तर आता आपण बघितलं तर एक खण बनतोय बघा इथे, खण हा एक शब्द बनतो इथे आपल्याला दिसतोय. त्याच्यानंतर राख, राख पण तुम्हाला माहिती आहे राख बोलतात, तर ती राख हा शब्द तुम्हाला इथे दिसतोय. किंवा त्यामध्ये खरं, खरं पण हा एक शब्द तुम्हाला इथे दिसतोय. बघा मी इथे तुम्हाला 3 शब्द तर इथे सध्या तरी दाखवलेले आहेत आणि अजून पण तुम्ही काही शब्द जर व्यवस्थित बघितले तर तुम्हाला याच्यामध्ये अजून काही शब्द बनताना दिसू शकतात. ओके, तर असे काही शब्द आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये लिहायचे आहेत. तर सिम्पल आहे, जास्त काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे, तुम्हाला शब्द वाचल्यावरती
कळते. आता त्याच्यानंतरचा पार्ट येतो लेखन नियमानुसार लेखन. ओके, आता लेखन नियमानुसार लेखनमध्ये तुम्हाला पूर्णपणे ग्रामरचे वाचन आहे त्याच्यावरती हे अवलंबून आहे. आता याच्यामध्ये पहिला सेक्शन जर तुम्ही बघितला तर अचूक शब्द लिहायचे आहेत, कोणतेही 4 शब्द सोडवले आहेत. बघितलं तुम्ही टोटल 6 शब्द दिलेले आहेत आणि 6 मधले कोणतेही 4 शब्द अचूक जे शब्द आहेत ते तुम्हाला इथे निवडून लिहायचे आहेत. प्रत्येकामध्ये जर तुम्ही बघितलं तर 4-4 शब्द दिले, त्यातला ऑब्व्हियसली एकच शब्द बरोबर असणार आहे. तो कोणता शब्द बरोबर आहे तो तुम्हाला इथे ओळखायचा आहे. बाकीचे शब्द लिहायचे नाही आहे, जो बरोबर आहे तोच लिहायचा आहे उत्तरामध्ये. जसं की आता पहिल्या याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला दुर्मिळ हा शब्द दिलेला आहे. तर यामधला दुर्मिळ कोणता वाला बरोबर आहे? सेकंडवाला दुर्मिळ इथे बरोबर आहे. तर बघा हा दुर्मिळ इकडे बरोबर आहे. नंतर पिढी. ओके, पिढीमध्ये सेकंडवालीच पिढी आहे. कुटुंब पहिलंवाला असेल कुटुंब, आशीर्वाद असेल पहिलावाला. तर ह्या सगळ्या काही जे आहे शब्द उज्ज्वलवाला हा ह्याच्यामध्ये सेकंडवाला आहे किंवा सामूहिक हा सेकंडवालाच आहे. तर अशा प्रकारे शब्दांचं तुम्हाला इथे जे काही आहे लेखन नियमानुसार तुम्हाला अचूक शब्द इथे लिहायचा आहे. ओके, तर हे आहे तुम्हाला अचूक शब्द वगैरे लिहिण्यासाठी. त्याच्यानंतर आता बघा इथे खाली काही चिन्ह दिलेली आहेत, त्याला तुम्हाला काय करायचं ओळखून त्यांची नावं लिहायची आहेत किंवा एखादं सेंटेन्स देतात त्याचा तुम्हाला विरामचिन्ह लिहायचे आहे. तर असं हे 2 प्रकारे हा क्वेश्चन तुम्हाला इथे दिला जातो. डायरेक्ट चिन्हांची नावं असतील किंवा हे. आता नावं इथे बघा तुम्ही दिलेलं आहे, हा तुम्हाला काय दिलेला आहे ज्याला आपण म्हणतो स्वल्पविराम. ओके, आणि त्याच्यानंतर हे काय आहे दुहेरी अवतरण चिन्ह. ओके, तर दुहेरी अवतरण चिन्ह असेल किंवा स्वल्पविराम असेल हे तुम्हाला इथे त्या बॉक्समध्ये भरायचं आहे. ओके, अगेन ह्या बॉक्समध्ये भरायचं जस्ट अ सेकंड. ओके, ओके, तर ह्या बॉक्समध्ये तुम्हाला हे भरायचं आहे आणि ह्या बॉक्समध्ये भरताना ऑब्व्हियसली तुम्हाला ते चिन्ह वगैरे व्यवस्थित माहिती पाहिजेत फर्स्ट थिंग. आणि कधी कधी जसं सांगितलं तुम्हाला एक सेंटेन्स येतं. ओके, तर ते सेंटेन्समध्ये तुम्हाला काय करायचं जागोजागी विरामचिन्ह टाकायचे आहेत. म्हणजे कुठे कॉमा वगैरे क्वेश्चन मार्क दुहेरी अवतरण चिन्ह वगैरे असं काही असेल तर ते तुम्हाला तिथे टाकायचं आहे. आणि शेवटी एक तुम्हाला शेवटचा एक प्रश्न असतो याच्यामध्ये 1 मार्कासाठी, तो म्हणजे पारिभाषिक शब्द लिहायचा आहे. पारिभाषिक शब्द म्हणजे तुमच्या लँग्वेजमध्ये म्हणजे तुमच्या भाषेमध्ये लिहायचं आहे. इथे जे शब्द दिलेले असतील ते सगळे इंग्लिशमध्येच दिलेले असतील, त्याला तुम्हाला मराठीमध्ये लिहायचं आहे. जसं की आता इथे पहिला शब्द दिलेला आहे युनिट. युनिट म्हणजे काय असतं त्याला आपण घटक बोलतो. ओके, एखाद्या पार्टच्या घटकला युनिट बोललं जातं. नंतर इथे दिलेलं आहे ॲक्शन. ॲक्शन म्हणजे आपण ज्याला आपण काय बोलतो क्रिया. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही लिहिलेले आहेत. अगेन तुमच्या पुस्तकाच्या मागे पण बऱ्यापैकी शब्द दिलेले आहेत जे पारिभाषिक शब्द म्हणून ओळखले जातात. डायजेस्टमध्येही तुम्ही बघू शकता, नोट्समध्ये पण तुम्हाला दिसतील पारिभाषिक शब्द. हे अगेन जरा तुम्ही वाचून घ्या वेगवेगळे शब्द, कारण बऱ्यापैकी ते शब्द येतात किंवा काही शब्द जरा वेगळे येऊ शकतात, बट तुम्हाला माहिती पाहिजे. तर अशा प्रकारे हा ग्रामरचा सेक्शन असतो. तर इथे हा बघा मी तुम्हाला टोटल 16 मार्काचा ग्रामरचा सेक्शन सांगितलेला आहे. तर तुम्ही मध्ये व्यवस्थितपणे बघितलं तर तुम्हाला खरं तर 4 मार्कासाठीच अभ्यास म्हणजे बोलतात ना त्याला रूल्स रेग्युलेशन्स वगैरे लक्षात ठेवायचं. बाकी हा सगळा जो भाग आहे तुमचा वाचन आणि पाठांतर याच्यावरती पूर्णपणे अवलंबून आहे. तर जास्तीत जास्त तुमचं पाठांतर झालंच असेल तरी एकदा तुम्ही हे सगळे व्यवस्थितपणे वाचून घ्या आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त हे जे काही आहे ग्रामर वगैरे किंवा म्हणजे ज्याला लेखन नियमानुसार आपण बोलतोय ते व्यवस्थितपणे तुम्ही समजून घ्या, म्हणजे तुमच्या चुका होणार नाही आहेत. आणि हा प्रश्न जसं मी तुम्हाला पेपर पॅटर्नच्या वेळी सांगितलेला आहे त्याची व्हिडिओ पण मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देतो, ती पण एकदा बघा की पेपर पॅटर्न म्हणजे कसं टाईम मॅनेजमेंट करायचं, कोणते पेपरमध्ये कोणता क्वेश्चन पहिला सोडवायचा. तर तुम्हाला इथे आता तेच सांगेल परत एकदा की हा जो क्वेश्चन आहे म्हणजे आपला जो ग्रामरचा जो क्वेश्चन आहे ओके तो आपण पहिल्यांदा सोडवणार आहे. ओके, तर हा क्वेश्चन आपल्याला पहिल्यांदा सोडवायचा कारण हा 16 मार्काचा क्वेश्चन आहे आणि बऱ्यापैकी आपण ह्याच्यामध्ये स्कोर करू शकतो कारण जर पाठांतर वगैरे व्यवस्थित असेल. ग्रामरचं वरचं मी तुम्हाला समास सांगितलेला आहे, प्रत्यय गठित उपसर्ग गठित वाला पॅटर्न सांगितलेला आहे. तर मला नाही वाटत की यामध्ये अजून काही आहे की जे सांगण्यासारखं आहे किंवा काही करण्यासारखं आहे. एवढं जरी तुम्ही केलं तरी तुम्हाला इझिली यामध्ये चांगला स्कोर करता येऊ शकतो आणि तुम्ही ग्रामरचे जे काही 16 मार्क्स आहेत ते इझिली घेऊ शकता. रायटिंग स्किलसाठी काय काय करायचं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहेच. त्याच्यासाठी व्हिडिओज
अगेन चॅनलवरती अवेलेबल आहेत, जाऊन एकदा बघा म्हणजे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. आणि त्याच्यावरचा जो पार्ट आहे म्हणजे धडे असतील किंवा कविता असतील किंवा तुमचे स्थूल वाचन असतील, याच्यावरती जे क्वेश्चन्स आन्सर आहेत ते तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. त्यामध्ये फक्त एकच सेक्शनबद्दल मी तुम्हाला सांगेल, ते म्हणजे स्वमतसाठी तुम्ही जास्तीत जास्त स्वमत वगैरे जे काय आहे चॅप्टरमध्ये ते तुम्ही वाचलेच असतील. हे मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं, परत एकदा सांगतो, जर वाचले नसतील तर अजून आपल्याकडे काही टाईम आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ते वाचून घ्या. ओके, तर ते असेल. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, आपला फर्स्ट पेपर आहे तर व्यवस्थितपणे सेंटरवरती पोचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पेपर पूर्णपणे लिहा, कारण जेवढा तुम्ही पेपर लिहाल तेवढे मार्क्स तुमचे वाढायचे चान्सेस असतात, म्हणून पूर्ण पेपर लिहिणं गरजेचं आहे. तर 3 तासामध्ये पेपरचं टाईम मॅनेजमेंट कसं करायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर त्या टाईम मॅनेजमेंटच्या व्हिडिओला बघून व्यवस्थितपणे तुमचं टाईम मॅनेजमेंट करून व्यवस्थितपणे 3 तासामध्ये पेपर कंप्लीट करा. ओके, तर माझ्यातर्फे तुम्हा सर्वांना फर्स्ट पेपरसाठी ऑल द बेस्ट. आणि काही डाऊट असेल काही असेल तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता. आणि बाकीच्या पण सब्जेक्ट्सचे रिलेटेड जे व्हिडिओज आहेत ते चॅनलवरती टाईम टू टाईम येत असतील, तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.